नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HP विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम दक्षिण दिशेने येत आहे. तर एक हलका ट्रफ ओडिशा ते बे ऑफ बंगालपर्यंत आलेला दिसत आहे. तसेच चार्ट नंबर 2 मध्ये सुद्धा विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम दक्षिण दिशेने येत आहे. तर हलका एक ओडिशा ट्रफ ते बे ऑफ बंगालपर्यंत दिसत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचे अंदाज. पहिल्या दिवशी 7 जुलैला विदर्भामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 7 जुलैला विदर्भामध्ये गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 8 जुलैला विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन एका दुक्का ठिकाणी पावसाळी होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 9 जुलैला विदर्भामध्ये अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.